नमस्कार, मी अनघा एरंडे. आजची मुलाखत आपली आहे दीपा लिमये बरोबर. न्यू जर्सीच्या बहुतेक लोकांना दीपा लिमये कोण आहे माहित आहे किंवा माहित असायला पाहिजे. शी वॉज आवर मोस्ट रिसेंट मराठी विश्वज female president. So Deepa, first of all, thank you for doing this mulaqat with me today, and thank you for agreeing to do it, being here. Welcome. Thank you, Anagha. Namaskar सगळ्यांना. It's always my pleasure to do anything and everything for anything and everything. Yes, I know. I have seen you from afar a lot of times and been very impressed with your energy. Your energy for anything comes across very clearly. Energy, enthusiasm, readiness to do anything, basically. काही असू दे, नाटकात तुला फ्रंट स्टेजवर असायला पाहिजे किंवा बॅक स्टेज असायला पाहिजे, काहीही तुला काम दिलं तू छान करते. यु नो, इट्स लाईक तुला असं कमीपणा कुठेही वाटत नाही की मला बॅक स्टेज का दिलं किंवा काय. So I've seen you in a lot of different things. You probably didn't realize people were watching you, but they were. Thank you for all that. I know Deepa Limaye. If people don't know about you, do you want to introduce yourself? Sure. आणि थँक्यू व्हेरी मच. मला म्हटलं तसं सगळं करायचं असतं आणि सगळं करायला आवडतं. तो एक भाग असेल म्हणून मी सगळीकडे असते आणि सगळं आनंदाने करते. तर मी दीपा लिमये, पूर्वाश्रमीची दीपा जोशी, आणि मी पुण्यात बॉर्न आहे, पुण्यातच ब्रॉटअप आहे. वयाच्या 29 वर्षापर्यंत पुण्यातच राहिलेली आहे. पुण्यात म्हटलं तर माझी जडणघडण म्हणतात तसं माझी जडण सदाशिव पेठेत झालेली आहे. सो कुठेतरी माझ्या दीपामध्ये एक सदाशिव पेठी दीपा आहे. आणि मी जवळजवळ 12वी पर्यंत सदाशिव पेठेत राहून वाढले. नंतर मी आर्किटेक्चरला गेल्यावर मी माझ्या आई बाबांबरोबर राहायला लागले. तोवर मी माझ्या आजीकडे राहून सगळं शिक्षण केलंय, आईच्या आईकडे. त्याचा थोडा फरक पडतो इंडिपेंडन्स येण्यात आणि ह्याच्यात, ते मला आता असं जाणवतं म्हणजे. आणि मग मी वास्तुविशारद झाले पुण्यातनं, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधनं, आणि COEP म्हणून पुण्यातली मोठी संस्था आहे, तिथनं मी मास्टर्स केलं इन अर्बन प्लॅनिंग आणि टाउन प्लॅनिंग. तर तो माझा शैक्षणिक प्रवास होता. पुण्यातलीच असल्यामुळे म्हण किंवा काय, एकूणच कला क्षेत्र किंवा असं सगळं कल्चरल गोष्टींची आवड पहिल्यापासूनच होती. मी भरतनाट्यमचं शिक्षण पुण्यात घेतलं होतं अगदी व्यवस्थित. मी विशारद पूर्ण केलंय त्याच्यामध्ये. आणि मग माझं लग्न झालं सुभाष लिमये यांच्याशी. त्याच्यानंतर 2-3 वर्षातच आम्ही न्यू जर्सीला आलो. तेव्हा मी इथे आले तेव्हा ऍज एव्हरीबडी कम्स, लाईक आपण H1 वर, नवरा H1 वर असतो, आपण H4 वर येतो, काही करता येत नाही, अशाच ह्याच्यात मी पण आले होते. आणि इट वॉज राईट आफ्टर 9/11, त्यामुळे रिसेशन पण होतं. पण थँकफुली सम फर्म्स वर हायरिंग इन न्यूयॉर्क. मी म्हटलं देऊन बघू काय होतंय, माहिती नाही. आणि मी माझा ऍप्लिकेशन एका फर्म मध्ये दिला आणि बिकॉज ऑफ रिसेशन और व्हॉट एव्हर आय गॉट सिलेक्टेड. किंवा तू म्हणतेस तसं द एनर्जी, आय डोंट नो, माझ्याकडे दाखवायला काही काम नव्हतं न्यूयॉर्क मधलं किंवा अमेरिकेतलं. अँड देन आय स्टार्टेड माय डिफरंट फेज ऑफ लाईफ, विच इज जिथे माझी घडण झाली, जिथे मी घडले, विच इज न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी. सो मग न्यूयॉर्क मध्ये मी जवळजवळ 14 वर्ष आय वर्कड ॲज अन आर्किटेक्ट, आणि मोर देन अन आर्किटेक्ट ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर, वेअर एव्हरीथिंग गेट्स डन. त्याची मला हौस आहे. Getting everything done, facilitating everything, आणि resourcing everything असं. राईट. तर ते मी तिकडे करत असताना न्यू जर्सीत राहिल्यामुळे म्हण किंवा काय, माझी थिएट्रिक्सची ओळख झाली 2005 सालीच. आणि तिकडे मग माझी अशोक वंजारी, मनोज शहाणे या सगळ्यांची ओळख झाली. पहिला त्यांचा जो BMM साठी जो प्रयोग होता वेस्टर्न घाट्स, त्याच्यासाठी मला त्यांनी विचारलं होतं. मग मी त्याच्यात 1-2 डान्स कोरिओग्राफ केले आणि ओव्हरऑल सगळ्या ड्रामामध्ये होते. तिथे माझी सांस्कृतिक आयुष्याला म्हणायचं तर सुरुवात झाली. कारण तेव्हा माझी मुलगी लहान होती, 3 वर्षाची होती, पण हाऊस होती. आणि आपण घरापासून लांब राहतोय तर कुठेतरी आपण सारखं बिझी राहायला पाहिजे, असं एक हे होतं. तर तशी माझी ती जर्नी सुरू झाली, नाटक, नाच आणि हे न्यू जर्सीमध्ये, आणि करिअर न्यूयॉर्कमध्ये. त्यामुळे मग मी दुसरी दीपा, म्हणजे माझी पर्सनॅलिटी आज जी लोकांना दिसते त्याचं क्रेडिट मी पूर्णपणे न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला देते. व्हेरी नाईस, नाईसली सेड, व्हेरी नाईसली सेड. आणि मला भरतनाट्यम बद्दल माहित नव्हतं तुझ्या.
That is something new. No, I didn't know about that. Ki you trained for this dance form, and you completed it also. So kudos. Ata mala thoda thoda the puzzle is kind of getting complete now. So I know why you are doing all this. आता तू सध्या you had to leave New Jersey आणि leave in the sense for better opportunities आणि तू सध्या नॉर्थ कॅरोलाइना मध्ये आहात आता. आता आम्ही शार्लट नॉर्थ कॅरोलाइनामध्ये 2016 पासून राहतोय आणि मोर दॅन फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज माझ्या मिस्टरांचे खूप फॅमिली इथे आहे ज्याच्यासाठी आपण क्रेव्ह करतो असे सगळे आमचे कझिन्स आणि फर्स्ट सेकंड जनरेशन सगळं इथे आहे. त्यामुळे ते सगळे न्यू जर्सीहून इकडे मूव्ह झाले. आय यूज टू visit very often. मैं वर्षातनं 3-3, 4-4 चक्रा व्हायला लागल्या. So we decided, we are better off moving. माझा सख्खा भाऊ Nashville, which is closer from here, तिकडे राहतो. त्यामुळे family is very close this side आणि that's how we moved here. Oh my God. ते मला माहित नव्हतं. I just thought it was for better, career path. Okay. आणि इकडून like when you were in New Jersey, मराठी विश्व आणि how did that path, how did you cross paths that way? Sure. So मी 2005 साली म्हटलं तसं वेस्टर्न घाट्स केलं थिएट्रिक्स बरोबर आणि ते करताच मला एक दिवस अशोक वंजारी एव्हरीबडी नोज इन न्यू जर्सी तर त्यांनी मला विचारलं नाटकात काम करशील का. मी तोवर कधीच काम केलं नव्हतं नाटकात ऍज सच. तर त्यांनी माझा स्वभाव बघून काय बघून मला म्हणले करशील का. तर मी म्हटलं हो. आणि मग तेव्हा सौजन्याची 80-83 असं नाटक थिएट्रिक्सने आम्ही बसवलं होतं. ते पहिला त्याचा प्रयोग मराठी विश्वच्या दिवाळीसाठी होणार होता. तेव्हा माझी मराठी विश्वशी ऍक्च्युली पहिली इंट्रोडक्शन म्हणायला हरकत नाही. आणि मग तेव्हा आय थिंक प्रेसिडेंट अशोक चौधरी होते आणि मग त्यांनी आम्हाला ऑडिशन आणि असं सगळं प्रोसेस जी आपण नेहमी करतो इम्प्रेस्ड. आणि मग आमचं नाटक झालं. मग त्या नाटकाच्या दिवशी मी सगळं ते असं बघून आय फेल्ट लाईक आय एम बॅक होम. सगळं दिवाळी असं मजा सगळे जेवण अमकं तमकं पंक्ती आणि वाढतायत सगळे जण असं. आय काइंड ऑफ एन्जॉयड इट. पण अगेन माझी मुलगी लहान होती त्यामुळे आणि मला असं माहित नव्हतं की तुम्ही मेंबर होऊ शकता आणि आम्ही फारच नवीन होतो अमेरिकेत तेव्हा. त्याच्यानंतर माझी परत ओळख म्हणजे मराठी विश्वाशीच कंटिन्यूड. झलक नावाचा कार्यक्रम बरेच वर्ष अशोक चौधरी आणि हिज टीम ऑफ मराठी विश्व करत होते. त्याच्यात माझं परत इंट्रोडक्शन झाली आणि आय रिअली एन्जॉयड झलक. आम्ही मीनाताईंच्या थ्रू आणखीन वेगवेगळ्या प्रकारे बरेच केले डान्स शोज आणि कॉम्पिटिशन. वी वन मेनी कॉम्पिटिशन्स देअर. त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की हे सगळं आपण बघतोय पण आपण यू हॅव टू बी पार्ट ऑफ इट. माय प्रोफेशन म्हण किंवा माय करिअर म्हण इट इज मोर ऑफ प्रोसेस ओरिएंटेड. आणि सो आय एन्जॉय द प्रोसेस इन एनिथिंग दॅट आय डू. थिएटर सुद्धा नाटक ऍक्च्युअली ज्या दिवशी होतं तो एक भाग असतो पण द होल जर्नी आय रिअली एन्जॉय इट आणि त्याच्यासाठी मी सगळीकडे येत असते गोष्टी करत असते. सो आय सेड व्हॉट आय वॉन्ट टू सी हे कसं होतं आणि एवढ्या स्केलला एवढं मोठं हाऊ डज दॅट वर्क. काहीतरी म्हणून मग मी व्हॉलेंटिअरिंग का मग जेवायला वाढायला का अमकं का नाव येईल का मग तेव्हा मी मेंबर झालो. असं हळूहळू वी स्टार्टेड गेटिंग इट. आणि मग 2011 साली मला वाटतं तेव्हा विवेक पाटील आणि वर्षा वर द प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट. तेव्हा कुणीतरी विचारलं होतं की मराठी विश्वमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर साठी ते विचारत आहेत कोणाला तुला इंटरेस्ट आहे का. then I said it is a good opportunity to try it. आपल्याला जमेल नाही जमेल मला माहित नव्हतं त्यावेळी. करून बघायला हरकत नाहीये. तेव्हा म्हणून मग मी जॉईन झाले मराठी विश्व ऍज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर. आणि मग त्याच्या पुढे 5 वर्ष आय सर्व्ड द बोर्ड आणि व्हॉलेंटिअर्ड. मी कायम मराठी विश्व व्हॉलेंटिअरच म्हणते आणि आपण सगळे व्हॉलेंटिअरच असतो असं माझा हे आहे. सो 2012च्या जानेवारीपासून मी सुरुवात केली. मग 3 वर्ष बोर्ड ऑफ डिरेक्टर होते. 2 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट होते विथ विलास सावरगावकर ऍज प्रेसिडेंट. आणि देन आय वॉज द प्रेसिडेंट फॉलोइंग हिम इन 2015-2016. Wow, long journey, right? Yes. Lot of learning also during this entire process. खूपच. Okay, what stands out in your memory, like during your years on the board and as a president? 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ऍज अ प्रेसिडेंट आय विल टॉक लेटर आणि ड्युरिंग माय जर्नी ऍज अ बोर्ड
देर वॉज अ लॉट ऑफ, म्हणजे जसे तुला तर माहिती आपल्या टर्म्स संपतात आणि ट्रान्झिशन बऱ्याच लोकांचं त्यावेळी झालं. विवेकची टर्म संपली, वर्षाची संपली, मग विलास, आणि वी हॅड टू रिक्रूट न्यू पीपल इन टू द बोर्ड. सो आय हॅड अ फॉर्च्यून ऑफ वर्किंग विथ व्हरायटी ऑफ पीपल. त्यामुळे मी खूपच म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वभाव आपल्याला कळतो, प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असते. आणि आपण मराठी विश्वमध्ये इतके कार्यक्रम छान छान राबवतो, तर ते प्रत्येक कार्यक्रमात एकेकाचा जो काय कंगोरा असतो पर्सनॅलिटीचा, त्याची स्ट्रेंथ असते, ते दिसून येतं. सो त्याच्यात फारच मजा आली मला ती 5 वर्ष. आणि म्हणजे नावं घ्यायचीच झाली तर माझ्या टीम मध्ये नरेन नेरुरकर, प्रगती डाकवाले, तुषार फोंडगे, विवेक पाटणकर, नंतर शेवटी व्हेन आय वॉज द प्रेसिडेंट, त्यांच्यानंतर अनिल खरे. आणि आम्ही खूप मजा केली, खूप काम केलं. आणि त्या ह्याच्यात कार्यक्रमात महत्वाचं म्हणजे विलास जेव्हा प्रेसिडेंट होते तेव्हा आम्ही नाट्य महोत्सव केला होता मोठा, फंड रेझिंग फॉर द MVCCचं कॅपिटल इम्प्रुव्हमेंट करायची होती. आणि इट वॉज अ ग्रेट सक्सेस. आणि हॅट्स ऑफ टू विलास, आय लर्न अ लॉट फ्रॉम हिम देन. Vilas is very energetic, something like you only. There's always learning with him. There's always learning. And I think this is one common thread that I have seen from most of, like, what I've heard from other folks also. Like आता जितक्या लोकांचे आतापर्यंत इंटरव्ह्यू झालेत, most of them said exact same thing that you said. You learn to live with different people. Everybody is different. Everybody is different. देवानी सगळ्यांना एकसारखं बनवलं नाहीये. Everybody has good points, bad points, or not bad points, I should say. Everybody is good at something. And how to utilize that energy into your planning, that is a big part of it. आणि खूप बरंही वाटतं, खूप, आणि शिकायला तर भरपूर मिळतं. म्हणजे लोकांची एन्थुझियाझम किंवा लोकांचे कनेक्शन्स खूप असतात. काय लोकांना एंटरटेनमेंट मध्ये खूप लाईक I barely know any Marathi celebrities. पण like अतुल आठवले, कोणाचंही नाव घेतलं अतुलला तो माहीतच असतो. म्हणजे कोणाचंही नाव घ्या, and Atul always says, I know this person, मला ह्याची ओळख आहे. So it's nice to meet those kind of people also. आणि of course it takes you out of your shell. सॉरी कट करते, पण एक नाव महत्वाचं सांगायचं आमच्या टीम पैकी म्हणजे सुनील ढवळीकर. ही जॉईन द बोर्ड in my tenure also. So he was another personality. So आणि great, म्हणजे तो म्हणजे मी हे हातात घेतलंय, मी हे पूर्ण करतोय. सो त्या आमच्या टीम मधनं आम्ही जसं म्हटलं तसं महत्वाचं स्टँडिंग आउट म्हणजे ऑब्व्हियसली नाट्य महोत्सव केला. त्याच्यानंतर आम्ही दिलीप प्रभाळकरांचा कार्यक्रम, श्रीधर फडक्यांचे 2 मोठे कार्यक्रम, त्या गीत रामायणाचा कार्यक्रम झाला जो की अगदी खूप पूर्वी झाला होता आणि तो कार्यक्रम आमच्या टीमनी केला. दिलीप प्रभाळकरांचा खूप छान कार्यक्रम झाला आणि तो मला वाटतं नंतर संदीप खरे आणि डॉक्टर सलील कुलकर्णींचा पण कार्यक्रम तो सुनीलनी सिंगल हँडेडली तेव्हा केला होता, कारण आम्ही गणपती बाकीचं सगळं चालू होतं. आणि महत्वाचं तेव्हा त्या काळात आम्ही सुरू केलं होतं म्हणजे MV प्रोफेशनल्स मीट. That went very well. आणि फेलिसिटेटिंग द फाउंडिंग मेंबर्स. राईट. ते नरेन नेरुरकर आणि त्या म्हणजे माझ्याच टीम पैकी काही लोकांनी त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही तेही केलं होतं. सो आणि काय झालं, तो मला असं वाटतं की तो जरा ट्रान्झिशनचा पिरियड होता की जनरेशन ऑफ एज ग्रुप 30s and 40s आय वुड से, 40s तरी नाही, जास्त यायचे नाहीत मराठी विश्वमध्ये. यू इदर आर लाईक 50+ आणि असे, किंवा अगदीच ज्यांचे यंग लहान मुलं असे. तर तो ड्राईव्ह वी टूक इट अपॉन आवरसेल्व्स. आम्ही असं फाइंड आउट केलं की कुठला ग्रुप येत नाहीये त्याच्यात. तर अनिल खरे, तुषार या लोकांनी बरंच, तेव्हा मी मेंबरशिप ड्राईव्ह करून वी हॅड द मॅक्सिमम मेंबरशिप कमिंग आउट ऑफ दिस ग्रुप ऑफ बिटवीन एज 30 and 40. त्याच्यातच अतुल वगैरे सगळ्यांची आमची ओळख झाली. आणि नंतर अतुल मला म्हणाले, हे तुमची टीम इतकी छान आहे, इतकी एनर्जी. म्हणजे आम्ही तुला म्हटलं तसं साधं सगळा कार्यक्रम झाला, खुर्च्या उचलणे, व्हॅक्युम करणे, ह्याला पण आम्ही पार्टी करायचो. इतकी मजा यायची, म्हणजे यू जस्ट डोंट वॉन्ट टू गो होम असं व्हायचं. आणि आशिष नाचणे, आशिष पण आपल्या टीम आणि दीपश्री गोडसे, म्हणजे हे सगळ्या लोकांच्या बरोबर मला काम करायला मिळालं. आणि ऑफकोर्स शेवटी
प्रशांत जस्ट जॉईन द बोर्ड तेव्हा मी प्रेसिडेंट असताना, आणि तोवर तो MVCCच्या टीम मधनं होता. महेश, अमोल आणि प्रशांत ऑपरेटिंग कमिटीच्या ह्याच्यात होता, MVCC ऑपरेटिंग कमिटी. नाही, खूप छान. यू टुक मी बॅक इन टाइम बिकॉज आय दोज प्रोग्राम्स अँड शोज. पण खरं आहे म्हणजे this is also, all of this is possible with your family's help also, and you had a young family at that time. म्हणजे तुझं, like lot of people join when their children are in college, but तू अशी उठून का दिसायची मला, because your son was 3 years old that time. I think you're so right. because तो सगळीकडे असं पळत असायचा, मला ते दिसायचं, आणि तू त्याच्या मागे पळतीये. आणि very naughty. I remember he was always running around. Yes. आणि आय थिंक एक मंगेशकरांचाही प्रोग्राम होता, मला त्याच्यातही आठवतं, तो खूप पळत होता सगळीकडे. That's why I used to think, I'm like, I don't know how she manages it, with such a little child also. But you did it. आणि not only that, तू नाटकाकडे पण वळली. म्हणजे तुझं आय थिंक मधु आणि ह्यांच्या बरोबर यू डिड वन विमेन ओरिएंटेड. आम्ही एक अशोक वंजारींचं सगळे थिएट्रिक्स प्रोडक्शन, जी जैसी आपकी मर्जी म्हणून त्यांनी नादिरा बब्बरनी लिहिलेलं एक हिंदी नाटक आहे. ते अशोक वंजारींना करायचं होतं, आणि ते ऍक्च्युली आहे स्टोरी 3 किंवा 4 बायकांच्या आयुष्यातली. पण त्यांनी ते 7 बायका विथ डिफरंट पर्सनॅलिटीज त्यांनी सिलेक्ट केल्या होत्या, आणि त्या 7 बायकांच्यात त्यांनी ती अख्खं नाटक कोरिओग्राफ केलं होतं. सो तेव्हा थँकफुली आय फिट इन, आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मिळून ते खूप प्रयोग झाले त्याचे. आमचे जवळजवळ 25-30 एक प्रयोग झालेत, आणि अजून मला ते शार्लेटमध्ये करायचंय. पॅन्डेमिकमुळे आम्ही थांबलोय. दॅट रॅन व्हेरी वेल. म्हणजे फ्लोरिडा दोन्ही, मायामी, टॅम्पा, ओर्लँडो, त्याच्यानंतर बॉस्टन, रोड आयलंड, न्यूजर्सीत अनेक प्रयोग झालेत. आणि न्यूजर्सीचे सगळे मी मिस केले. तर तू, इफ यू डू इट इन शार्लेट, आय विल डेफिनेटली कम टू सी इट. Absolutely. I think that whole group of women was wonderful. कायम तुमचे काय असले की मी कुठेतरी जात असायची तेव्हा. नेव्हर मेक दॅट, बट आय रिमेंबर दॅट की. आणि that's why I used to think, I don't know how she manages being on the board, having such little kids, and you were going to New York. म्हणजे तू तेव्हा ऑफिसला जायची तेव्हाच, right? So it was like, how is it all possible? But you did it. I think there are 2 things to that when I look back. Number 1, 100%, 500%, and I'll say it loud and proud. I have a rock solid support at home. पूर्वी तो एकटा माझा नवरा होता सपोर्ट करणारा, आता माझी मुलगी पण आहे. म्हणजे मी असं काहीही करणार असले, माझी MF ची मीटिंग आहे, माझं फंड रेझर आहे, ओके, मी स्वयंपाक करते, मी कुकिंग करते, मी हे आणते, मी ते करते. सो दॅट रॉक सॉलिड सपोर्ट पहिला तो सुभाषचा असायचा, पहिल्यापासून आहे, अजूनही आहे. आणि त्याच थोडस मुलांच्यात पण ट्रेनिंग होत गेलं, आणि आता ते पण तसं करतात. म्हणजे माझी मुलगी निहारिका, ती पण आता महाराष्ट्र फाउंडेशन साठी व्हॉलेंटियर करते दरवर्षी, काही असेल ते बॅक एंड. So that is one thing. You have to have a rock solid family support आणि फ्रेंड्स ऑफ कोर्स. आणि दुसरं मला असं वाटतं ना, कुठलीही गोष्ट आपण करतो त्याच्यात जर तुम्हाला समाधान मिळत असेल, you end up doing it more and more. That's the answer to it. आणि थँकफुली मी माझं करिअर काय, न्यूयॉर्कला जाऊन काम करणं काय, आज न्यूयॉर्कमध्ये मी ज्या 10 वर्ष 12 वर्ष काम केलं, 6 ते 7 बिल्डिंग्स, हाय राईज, एकदम दे आर स्टँडिंग टॉल अँड प्राऊड. आणि आय एम व्हेरी प्राऊड की मी त्याचं काम 0 पासनं आणि ती पुढची 100 वर्ष तिथे उभी असणार आहे. सो दॅट गिव्स मी इमेन्स सॅटिस्फॅक्शन. सेम थिंग वेन आय स्टार्टेड टू डू मराठी विश्व, तर माझ्या असं लक्षात यायचं की छोटीशी गोष्ट आहे, लोक जेवायला बसलेत, आपण नुसतं पाणी द्यायला जातो. पूर्वी दरवेळीच व्हॉलेंटियर मिळतात असं नाही, पाणी वाढायला, जेवण वाढायला. एक समाधान जे देण्यात समाधान आहे ना, की लोकांना आनंद देण्यातलं समाधान, हे मला खरं म्हणजे मराठी विश्वाने शिकवलं. आणि हे मी कायम म्हणते की मला काय मिळालं मराठी, किती असं काय करायचं तुला तिथे जाऊन एवढं सगळं करायची, हे करायची, ते करायची. इट्स नॉट अबाउट बिईंग ऑन द स्टेज, इट्स नॉट अबाउट तुमचं नाव सगळीकडे येतं. इट्स अबाउट छोट्या छोट्या गोष्टीत आपले सिनियर फ्रेंड्स असतात, किंवा आता तू म्हणते तसं मुलं कॉलेजला गेली की आपण दोघं असतो, मग आपण
मराठी विश्वमध्ये गेलो की एक परिवार तयार होतो. तिथे जे आपण त्यांच्याबरोबर मिंगल होऊन, मदत करून, काम करून, एकत्र जेवण करून, कार्यक्रम करून जे आपण समाधान देतो, त्याच्याने जे आपल्याला रेसिप्रोकेट होणारं समाधान असतं ना, त्याची इट्स प्राइसलेस. It is priceless. And I'm glad you brought that up because plenty of people don't join Marathi Vishwa thinking, I don't know, preconceived notions, whatever. पण जसं तू म्हणाली की छोटे छोटे काम करण्यातही भरपूर आनंद मिळतो. आणि दीपा, half the time, not even half the time, I think 80% of the time, nobody knows what you're doing, right? I mean, Correct. those people that you meet during programs, that is, I feel 10% of the time, but 90% of the time, they don't know what you have already done. म्हणजे 90% तर आपण किती मागे काम करतो आणि 10% is only what gets finally seen, like on the stage or everything. पण yeah, malayi, like during all these Marathi Vishwa interviews, all the calls that I get from different people, it's wonderful. You get that feeling ki yes, you achieved something. But it is all about you, not about me today. आणि आणखीन एक मराठी विश्वाचा म्हणजे स्टँडिंग आउट, आणि आय विल बी ऑलवेज थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर दॅट. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विजिट होती. मराठी विश्व वॉज पार्टनरिंग टीम मेंबर फॉर द होल थिंग. आणि विलासची लिडरशिप अँड विलास व्हॉलंटिअरिंग, couple of us were able to go there, and I was obviously one of them. So मी अजूनही विलासला थँकफुल आहे त्यासाठी की मला त्यांच्यामुळे I would got to see him, listen to him directly, so that was another very standing thing की तिथे. आणि आम्ही मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये बसलो होतो, त्यांचं भाषण चालू आहे. आय वॉज हॅपी अबाउट इट, नो डाऊट. पण ते बॅनर जे रन होत होते ना, त्या पार्टनरिंग टीम्स मध्ये मराठी विश्व न्यू जर्सी रीड करून मला जो काही आनंद मिळत होता ना, की इट्स अ ग्लोबल थिंग ना. Yeah, it's a global thing. No, and that was really a very standout moment for Marathi Vishwa. Yes. And like you said, Vilas is extremely good networking. He's a very good networker. Yeah. And we are reaping the benefits for that right now, actually, for the BMM convention also. Yeah. But thank you for mentioning that. That was a banner moment for us, I think. पण तुझं पण म्हणजे तुझी enthusiasmची पण खरं दाद द्यायला पाहिजे. Even after leaving New Jersey, even after being in North Carolina, तू न्यू जर्सीला सोडलं नाहीस. कारण मला असं वाटतं न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क पार्टली माझी कर्मभूमी आहे. आणि समहाव माझाच निर्णय होता इथे मूव्ह करण्याचा, पण आय वॉज स्टील प्लांटेड व्हेरी वेल इन न्यू जर्सी. आणि थँकफुली सगळे फ्रेंड्स आणि मराठी विश्व काय किंवा थिएट्रिक्स काय, ज्यांच्या बरोबर मी 10-15 वर्ष असोसिएटेड होते आहे, ते पण नाही, तू येत राहा, काही हरकत नाही. म्हणजे इव्हन आता बटाट्याची चाळ आम्ही केलं तेव्हा पण अशोक म्हणले, अगं तुला 2दा यायला जमणार आहे, मी तसाच रोल देईन तुला, तू तेवढंच घे, काही हरकत नाही. सो दॅट इन्क्लुसिव्हनेस वॉज फ्रॉम बोथ एंड्स, त्यामुळे मग उत्साहाने पटकन तिकीट काढून जायला काहीच वाटायचं नाही यायला. बिकॉज आय रिमेंबर बीएमएम कन्व्हेन्शन साठी जेव्हा आपण मीनाताईंनी तमाशातील तमाशा नाटक ठेवलं होतं, साऊंड करत होते, पण I remember your daughter coming, like you bringing your daughter with you from North Carolina, plane घेऊन, म्हणजे वीकेंडला प्लेन तिकीट बाय करून, फ्लाय करून, गाडी रेंट करून. मीनाताई तेव्हा पेन्सिल्वेनिया मध्ये होते. You would drive Niharika over there so that she could do the dance practice. आणि मला असं वाटायचं, oh my God, म्हणजे काय काय लोक करतात. म्हणजे दिस वॉज लाईक, असं नाहीये की तू तू जवळ राहतीये प्रिन्स्टन मध्ये and you're driving her over. So that kind of dedication really have not seen it. What does your daughter feel about it? किंवा तुला काय दिसलं त्यांच्यात पण, म्हणजे in your kids after you did all that म्हणजे for them? So this goes again back to when I was her age or a little older. मी पुण्यात राहून मुंबईला ओडिसीचं एक गुरु आहेत झेलम परांजपे म्हणून, आणि त्यांनी एक अतिशय सुंदर बॅले केला होता लीलावती म्हणून, मॅथमॅटिशियन जे होते भास्कराचार्य त्यांच्या याच्यावरती. सो मी त्याच्या प्रॅक्टिसेस ना पुण्यातनं उठून ट्रेन घेऊन दिवसभर प्रॅक्टिस करायला मुंबईला जायचे आणि परत यायचे, बिकॉज द होल क्रिएशन वॉज सो अमेझिंग. तर
कुठेतरी माझ्यात तो किडा होताच कायम. आणि मग आता इथे आल्यावर हाऊ कॅन आय नॉट डू समथिंग लाईक व्हॉट मीनाताई इज डुईंग. आणि मीनाताईंबरोबर मी बरेच प्रयोग केलेत, बरेच काय म्हणायचं त्यांच्या प्रोडक्शन्स मध्ये आय हॅव ऑलवेज बीन अ पार्ट. आणि वी हॅव अ म्युच्युअल काय म्हणतात तसं या दीपा तू करतेस ना, दीपा तू येतेस ना, असं. अँड वाईस वर्सा, मला तुम्ही करणार आहे असं. आणि निहारिका इज ऑल्सो अ भरतनाट्यम डान्सर. तिचं पण ऑलमोस्ट पूर्ण झालं होतं. पॅन्डेमिक मध्ये तिचं अरंगेत्रम ठरलेलं होतं. वी हॅड टू पोस्टपोन इट. तर त्यामुळे मला असं वाटायचं की शी शुड ऑल्सो एन्जॉय व्हॉट मराठी कल्चर इज, मराठी डान्स इज. आणि मी म्हटलं तसं वेस्टर्न घाट्सला ती 3 वर्षाची होती तेव्हा ती माझ्याबरोबर यायची, ते बघायची. शी यूज टू डू दॅट ॲट होम. तेव्हा मला माहिती होतं की हिला आवड नक्की आहे. आणि म्हणून मग मीनाताईंना तिला जमायचं, ती काय करते, त्यांना काय हवं असायचं ते तिलाही आवडायचं. चला आपण जाऊयात. आणि आता मी ते बघतीये. सो शी इज नाव इन कॉलेज डुईंग हर अंडरग्रॅड इन UNC शार्लट. तर तिथे क्वीन सिटी इशारे म्हणून त्यांचा डान्सचा ग्रुप आहे. सो शी फर्स्ट थिंग शी डिड इज शी ऑडिशन फॉर दॅट, शी जॉईन दॅट. आणि आता त्यांचे कुठे कुठे डान्स कॉम्पिटिशन असतात, ओक्लाहोमा इकडे तिकडे. सो शी इज वन ऑफ द कॅप्टन्स ऑफ द डान्स अँड शी इज एन्जॉईंग इट. सो मला असं वाटतं हे सगळं करून तुमची पर्सनॅलिटी खूप डेव्हलप होते. नॉट जस्ट वन ट्रॅक करिअर पण सगळे पैलू त्याचे हे होतात, होतात. त्यामुळे आय एम ग्लॅड दॅट शी इज डुईंग इट. बट यू नो यू हॅड टू मच एन्थुझियाझम टू कम फ्रॉम नॉर्थ कॅरोलाइना डॉटर. म्हणजे असंही नाही की तुझी प्रॅक्टिस आहे, तिची प्रॅक्टिस आहे, तू येते आहे. आणि मग आपण दुसऱ्या एका नाटकात पण एकत्र होतो, नाथ हा माझा. मीनाताईंचं अगेन फिनॉमिनल लेडी, त्यांचं नाटक. आणि त्या मला म्हणाले दीपा येणार आहे लाईट साठी, तू बघ दीपा येणार आहे. अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड. सो शी इज गोइंग टू कम फ्रॉम नॉर्थ कॅरोलाइना टू डू लाईट, स्टेज लाईट्स फॉर यू. आणि नॉट ओनली डिड यू कम, तू एका क्षणात तुला सगळं कळलं, लाईट फोकस करायचे, राईट. आणि आय वॉज सो झॅप्ड. रिमेंबर आपण दोघी होतो, 2 प्रॅक्टिसेस त्यांच्या घरी. हो, प्रॅक्टिस केली आपण ते वरती, म्हणजे तिकडे गेलो होतो टेक्निकल बॉक्स मध्ये. आणि यू वर डन. या कुठली लाईन, कुठे फोकस करायचं, कोण आहे तो, कोण माणूस मला हेल्प करणार, यू वर डन. आय एम लाईक आय कुड नेव्हर हॅव डन दॅट, नो. आणि दुसऱ्या दिवशी ऑफकोर्स ते नाटक वॉज लाईक अ बॉक्स ऑफिस हिट. लाईक पीपल लव्ड इट. इट वॉज यु नो ॲब्सोल्युटली लव्ड इट. पण सगळं व्यवस्थित झालं आपलं. आणि still remember each and every that whole play very well. But I was zapped that you came at the last minute. I don't think तू एक दिवस पण, म्हणजे एक दिवस पहिले आली. यू अंडरस्टूड. एकच प्रॅक्टिस पाहिली होती, एका प्रॅक्टिसला आले होते मध्ये. कारण माझी मुलगी म्हटलं तसं आम्ही इकडे मूव्ह झालो तरी ती महिन्यात एक वीकेंड आम्ही न्यूजर्सीला जाऊन तिचं भरतनाट्यमचं क्लासेस घ्यायचो प्रिन्स्टनला. आणि त्यांच्याकडे मी पण शिकले जवळजवळ 10 वर्ष. प्रिन्स्टनला बालादेवी चंद्रशेखर म्हणून आहेत, त्या आमच्या गुरु आहेत भरतनाट्यमच्या इथल्या अमेरिकेतल्या. तर तिचं सगळं शिक्षण त्यांच्याकडे झालंय. सो आम्ही यायचो. तर मग मीनाताईंना मी म्हटलं मी एक प्रॅक्टिस बघायला येईन आणि मग मी करीन. सो मीनाताई इज अनदर पर्सन, लाईक आय सेड, विलास काय, अशोक काय, देयर सो, अँड एव्ही काय, आमचे देयर सो मेनी पीपल ज्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. तसं मीनाताईंकडनं नुसतं शिकायला नाही मिळत, इन्स्पिरेशन पण खूप मिळतं. सो इफ शी कॅन डू इट, आय कॅन ॲटलीस्ट डू इट सो मच, असं मला होतं. Yeah, definitely. She is one of my role models. I cannot say enough about her. Every time I think about her, totally in awe ki how much she can accomplish, do, think, and actually put it in planning. You are one of those people, like you think and you do it. There's a विरघळत राहत नाही कुठे की आपल्याला करायचंय. By the time you think, I think Deepa, you are done. जाऊन अजून पुढे काहीतरी करतेस म्हणजे. आय थिंक दॅट टेल्स माय, म्हणजे आमचं आर्किटेक्चरला आम्ही म्हणतो वी क्रिएट प्रॉब्लेम्स अँड वी सॉल्व्ह इट. दॅट इज आर्किटेक्चर, असं आम्हाला कधी कधी वाटतं. त्यामुळे वी आर प्रॉबब्ली गेटिंग बेटर अँड बेटर at it. One getting it done and solving the problems. No, but you didn't stop at Marathi Vishwa also. I mean, you're still working. Even though you moved to North Carolina, you had a separate journey. Marathi Vishwa सोडलं तरी महाराष्ट्राशी तुझं काही नातं संपलं नाही. महाराष्ट्र फाउंडेशन इज अनदर ट्रॅक अँड DNA इज अनदर ट्रॅक. ह्या दोन्ही बद्दल सांग जरा.
शुअर शुअर शुअर. आधी मी महाराष्ट्र फाउंडेशन बद्दल सांगते की मराठी विश्वची मी प्रेसिडेंट होते आणि त्या 5 वर्षात नेहमीच महाराष्ट्र फाउंडेशन, मराठी विश्व आर लाईक सिस्टर ऑर्गनायझेशन्स विद इन न्यू जर्सी. तर त्यांचा नेहमी बूथ असतो किंवा काही ना काहीतरी आपलं इंटरॅक्शन असायचं थ्रू MV. तर आय यूज टू बी ऑलवेज इंट्रिग्ड की हे नक्की काय करतात. तर मग मी त्यांची वेबसाईट, तेव्हा शिरीष गुप्ते प्रेसिडेंट होते, आणि मग ते बघून मला खूप इंटरेस्ट आला. सो द डे AGM ला 2016च्या आय फिनिश्ड माय टर्म ॲज प्रेसिडेंट मराठी विश्व. आय जॉईन महाराष्ट्र फाउंडेशन द व्हेरी सेम इयर ॲज अ व्हॉलंटियर. सो पहिल्या वर्ष मी फुल व्हॉलंटिअरिंग केलं त्यांचं, नुसतं मीटिंग्स अटेंड करायचं, काय बॅक एंड हेल्प हवी असेल तर. अँड देन अगेन सेम प्रिन्सिपल, अंडरलाईन प्रिन्सिपल, सेम अप्रोच, डिफरंट. एकूण काय आनंद देणं. तर ह्याच्यात वी यूज टू काय करतो आम्ही की वी कलेक्ट डोनेशन्स आणि पीपल हु डोनेट, वी फाइंड प्रोजेक्ट्स इन महाराष्ट्र, अमेरिका और आउटसाइड महाराष्ट्र, अँड देन वी सेंड डोनेशन्स आणि जशी लागेल तशी मदत करतो. सो ते पण बघून मला वाटलं की वी वर्क ॲट द रूट कॉज इथे. म्हणजे दिस इज लाईक द बॅक एंड ऑफ व्हॉट मराठी विश्व डज, फ्रंट एंड, द बॅक एंड इज महाराष्ट्र फाउंडेशन. सो सर आय सेड टू माय सेल्फ दिस इज रिअली गुड आणि आय वुड लाईक टू वर्क मोर अँड मोर. मग शिरीष गुप्ते, मग अंकुश कर्णिक प्रेसिडेंट होता आणि आता राजीव भालेराव प्रेसिडेंट आहे. सो आय एम वर्किंग विथ देम फॉर लास्ट ऑलमोस्ट 3-4 years नाव. आणि मी त्यातलं बऱ्यापैकी फंड रेझिंग इन्चार्ज, मीडिया, पब्लिसिटी असं सगळं करते आणि प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर पण मी महाराष्ट्र फाउंडेशनच्या काम करते. आणि दॅट हॅज केप्ट माय tie with New Jersey again, कारण Maharashtra Foundation is primarily based in New Jersey, New York, आणि आता we are trying to go ahead. अटलांटा मध्ये पण खूप मोठी झाली आहे आणि आता शार्लट मध्ये मी आल्यावर चॅप्टर उघडला आम्ही त्याचा. तिथे पण मी फंड रेझर्स केले. सो आय लाईक वर्किंग महाराष्ट्र फाउंडेशन सुद्धा, आणि खूप छान छान आमचे सगळे हे चालू आहेत प्रोजेक्ट्स, आणि वी ऑलवेज गेट गुड रिस्पॉन्स फ्रॉम आवर व्हॅल्यूड डोनर्स आणि मेंबर्स ऑल्सो. सो दॅट्स ऑल. No, you are doing really an awesome job, तिकडे पण. Like I said, you're kind of like an energizer bunny. You never run out of battery power. So अजून महाराष्ट्र फाउंडेशन झालं, आणि आता your other venture, which again I was very surprised when I started seeing it on Facebook and all the advertisements that you were doing. So do you want to talk about that? Sure. So मी न्यू जर्सी मधनं इकडे मूव्ह व्हायच्या वेळी शँक्स नावाचा एक मराठी पिक्चर आला होता. त्याच्यात मकरंद भावे, हु इज आवर फ्रेंड, व्हेरी गुड फ्रेंड, मेघना आणि मकरंद भावे. सो ही वॉज ऍक्टिंग इन दॅट, आणि मग त्याचं फेसबुक वरती आलं तर मग मी शेअर करायची जनरली. सो मला एकदा अक्षय जावडेकर, हु वॉज द डिरेक्टर ऑफ दॅट मूव्ही, त्याचा मला टेक्स्ट आला की व्हाय डू यू शेअर ऑल माय पोस्ट्स. म्हटलं तुझे म्हणून मी शेअर नाही करत, माझा मित्र आहे त्याच्यात म्हणून मी शेअर करते. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या, तू काय करते, मी काय करतो, अमकं तमकं. तर तेव्हा त्यांनी मला सहज विचारलं की तुला माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडेल का, मी असं एक सिनेमा करतोय आणि अशी त्याची स्क्रिप्ट आहे. सो मग मी त्या स्क्रिप्टच्या रिडिंगला जॉईन तर केलं. म्हटलं मी आयुष्यात सिनेमा वगैरे कधीच मला माहित नव्हतं, बट although there is a small thing that I did before that, न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीसाठी मी एक स्टुडंट पुण्यातनं आली होती, माझी मैत्रीण. तर तिला फिल्म करायची होती आणि आय ऍक्टेड इन दॅट फिल्म फॉर लाईक हाफ एन आवरचं हे होता, आणि तेवढंच मला माहिती होतं काय असतं, पण ते स्टुडंट फिल्म होती. मी त्याला म्हणलं हा मित्र मदत करीन. सी माय होल थिंग कम्स फ्रॉम, कोणाला काय मदत हवी तर मी करीन, आपण करू. राईट. मी सुरुवात तशीच केली की मी तुला मदत करीन, आय विल कनेक्ट पीपल टू यू, आणि असं तसं. मग एक दिवशी तो मला म्हणला, नाही दीपा, मला आय वॉन्ट यू ॲज पार्ट ऑफ माय टीम, कॅन यू बी द प्रोड्युसर. तर मी म्हटलं अरे म्हणजे काय करायचं असतं. तर तो मला म्हटलं नाही, वी विल बी पुटिंग टुगेदर इन्व्हेस्टमेंट टीम, आणि इन्व्हेस्टर्सशी बोलायचं, प्रेझेंट करायचं, त्याच्यानंतर मला सगळं क्राफ्ट आणि हे गोळा करायचं असेल, त्याच्यानंतर लोकेशन फाइंड करायचे असतील. आणि मग सहज स्क्रिप्ट वाचली होती वगैरे, तर मी एकदा सहज म्हणून गेले की अरे हिरोसाठी ना मला हा मुलगा एकदम छान वाटतोय. तो म्हटला दीपा यू हॅव एन आय, व्हाय डोंट यू बिकम द कास्टिंग डिरेक्टर ऑल्सो. Okay. So it was like multiple hats, आणि again like putting everything together आणि making it happen. ते मला आवडतंच, म्हणून मग मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले. जवळजवळ 1.5 वर्ष आमचं ते काम चाललं. आणि मग लोकेशन्स म्हणजे डेलावेअर, फिलाडेल्फिया, न्यू जर्सी, शार्लट, सगळीकडच्या परमिशन्स मिळवायच्या,
लोक गोळा करायचे, ऍक्टर्स, को ऍक्टर्स आणि कास्ट, क्रू, बॅक एंड सगळे. आणि मकरंद भावे वॉज लाईक द एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. ही वुड हँडल द इन्व्हेस्टर्स. पण मी, मकरंद आणि आशय अशी आमची टीम होती. आणि अशा आमच्या त्रयींनी मिळून सगळा तो गोतावळा एकत्र करून वी डिड द DNA मराठी फिल्म आम्ही केली. आणि इट इज, आय थिंक, द फर्स्ट मराठी फिल्म फुल्ली डन इन अमेरिका. आणि आम्हाला छान, म्हणजे जुई गोरे भानगावकर म्हणून मला असिस्टंट प्रोड्युसर आमच्या बरोबर होती. ती फिलाडेल्फियामध्ये राहते. तिची पण खूप चांगली मदत झाली लोकेशन्स आणि या सगळ्यात. परत अगेन टीम चांगली मिळाली. इंटेन्शन चांगले असले की टीम चांगली मिळते, टीम चांगली मिळाली की काम चांगलं होतं. ह्याचा फॉर्म्युला मला मराठी विश्व, महाराष्ट्र फाउंडेशन, DNA सगळीकडे त्याचं कोडं उलगडलं. But you're very lucky, because of your enthusiasm, you got sucked into all these projects. And because you were not afraid, Deepa, of taking on that responsibility, one thing led to another, right? तर ते आपण कधी कधी आपण स्वतःला मागे धरतो. I don't think that is ever the case with you. I think whatever you do it, with 100% behind you. You have no fear about taking on unknown things. And that is why good things happen. Like I have seen you grow phenomenally. From the time when I saw you in Marathi Vishwas, I think that was the first time I saw with such a little baby. And then to go on to, जी जैसी आपकी मर्जी, तुझे ते नाटकाचे प्रयोग, मग I met you through मीनाताई, तिथे तू एकदा दोनदा भेटली. आणि आपण काय कधी असे गप्पा असे बसून कधीच मारल्या नाही. It's just looking at a person and thinking, oh my God, yes, you can do it. You can do this. You can do this. And I knew professionally you were an architect. You were working in New York City. But if you look at what you have achieved on all that time behind, which is not related to your work at all, very satisfying projects, right? Yeah, absolutely. And you make best of friends in that also, lifelong friends. म्हणजे अगदी खरं सांगते, मी वेस्टर्न घाट्स केला तेव्हा माझी वैशालीशी पुसटशी ओळख झाली. वैशाली फणसे. आणि डॉक्टर मीना नेरुरकर मला माहिती होत्या, कारण मी पुण्यामध्ये आर्किटेक्चर मध्ये काम ज्यांच्याबरोबर करायची ते म्हणजे कवी वसंत बापटांचा मुलगा, ही इज ऑल्सो नो मोर, लेट शिरीष बापट, ते पण आर्किटेक्ट होते. तर त्यांच्याबरोबर मी काम करायची. त्यामुळे वसंत बापटांची माझं अगदी घरोबा होता. तर तेव्हा मीनाताईंचं सुंदरा त्यांनी पुण्यात आणलं होतं. आम्हाला सगळ्यांना व्हॉलंटियर्स कामाला लावलं होतं. आणि वॉचिंग दॅट शो, अमेरिकेतनं लोक येऊन करतायत. I saw Minatai and everybody, and I'm like, oh wow. So I knew her off, आणि फिलाडेल्फियात राहतात वगैरे. बट टू वैशालीशी माझी ओळख झाली. आणि वैशालीला असं लक्षात आलं की अरे ही लाईक मिरर इमेज ऑफ मी आहे. मला म्हणते मी तुला एका ह्याला घेऊन जाते ऑडिशनला, आपल्याला डान्स वगैरे करायचं. तर म्हणलं कोणाकडे? तर म्हणली डॉक्टर मीना नेरुरकर. म्हणलं ओ माय गॉड, आय वुड लव्ह टू मीट हर. तिथनं ती जर्नी सुरू झाली. मग तो पहिला डान्स आम्ही झलकसाठी केला. तेव्हा माझी मीनाताईंची पहिली ओळख झाली 2006 साली. आणि तिथनं ती, सो आय काइंड ऑफ ब्लेम वैशाली and thank Vaishali for everything partly also. Vaishali is another amazing person also. Yes. A lot of things to learn from her too. But you have achieved a lot. So you should give a pat on the back for everything. Manje, good wife, good mother, good at your profession. And नाही खरंच म्हणजे तू community कडे whatever you have given to the community, if you look at that, it's a big book. I mean. So what is next for you? अजून पुढे काय पाइपलाइन मध्ये आहेत का प्रोजेक्ट्स? सो आता सध्या मी थोडं आता, बिकॉज आय हॅव शिफ्टेड हिअर, म्हणजे माय गिअर्स फ्रॉम न्यूयॉर्क, न्यू जर्सी, वेअर आय वॉज व्हेरी वेल सेटल्ड. आता मी शॉर्लटच्या आर्किटेक्चरल रिअल इस्टेट ह्याच्यात काम करतेय. आणि बेसिकली थोडं करिअरमध्ये अजून थोडं ऍडव्हान्स करते. लाईक हाऊ आय नो हाऊ यू स्ट्रगल डुईंग युअर MBA ऑल्सो. आय हॅव सीन दोज डेज ऑफ युअर्स. तर तसं मी आता अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट म्हणून एक मोठी संस्था आहे. इट्स लाईक हाऊ डॉक्टर्स हॅव टू गेट देअर USMLA किंवा अटर्नीज हॅव टू डू देअर बार, तसं आर्किटेक्ट्स नसतं. तर त्याचं मी लायसन्स घेते US वाईड. त्याचं माझा आता, तो माझा जर्नी व्हेरी टफ चालू आहे. पण ऍट द सेम टाइम मी इथे आता गोईंग लोकल, मी वॅक्सॉ नॉर्थ कॅरोलाइना नावाच्या एका गावात राहते, आणि विच इज द सबर्ब ऑर सदर्न साइड ऑफ शार्लट. आणि इट्स अ व्हेरी nice quaint town, like how Princeton must have been
30 years ago. Yeah. आणि इट्स डेव्हलपिंग ॲट अ व्हेरी फास्ट पेस. तर मी आता तिथल्या वॅक्सा टाउन प्लॅनिंगच्या बोर्डवरती आय एम अ व्हाईस चेअर फॉर द प्लॅनिंग बोर्ड Wow. आणि फॉर द डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ टाउन ऑफ वॅक्सा. सो ते चालू आहे आता. आणि महाराष्ट्र फाउंडेशन आहे. सो पाईपलाईन मध्ये फक्त आता अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स तेच आहे. Oh my God. नाही, incredible to hear all that. So good luck with all that. पण Thank you. तू एक पहिले at the beginning of the interview you said that तू सदाशिव पेठेत वाढली पण तू आजीकडे होती. Is there a story behind that? हो, देर इज अ स्टोरी बिहाइंड दॅट व्हेरी मच. कारण आमच्या घरी माझं हे असं करण्याचं मी श्रेय माझ्या आजीला, माझ्या आईला देईन. माझी आजी वॉज अ नर्स आणि शी यूज टू वर्क इन द हॉस्पिटल्स, पुण्याच्या कॉर्पोरेशन मधल्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मी तिच्या बरोबर जाऊन पेशंट्सना औषध द्यायचं असं हातात, तेव्हापासून आय लाईक टू डू थिंग्स असं. दॅट्स वन थिंग. बट आय हॅव ऑलवेज सीन. माझ्या आईची आई नर्स होती, वडिलांची आई प्रिन्सिपल होती शाळेची. अँड माय मदर वर्कड अँड सर्व्ड द इंडियन डिफेन्स अकाउंट्स, central government. So I've always seen women working in my family and very well supported from the back end also, and doing everything. म्हणजे काम करते म्हणून घरचं करणार नाही का, असं नाही का, तर डुईंग एव्हरीथिंग. आणि मग तेव्हा माझी आई नोकरी करायची, त्यामुळे मग मला सांभाळायला तेव्हा काही डेकेअर्स नव्हते. दिस वी आर टॉकिंग इन 70s. तर मग मी माझ्या आजीकडे राहून शाळा केली. आणि मग मला अतिशय चांगली शाळा होती. इट वॉज अ इंग्लिश स्कूल फ्रॉम अ मराठी फाउंडेशन फंडेड बाय PL देशपांडे, मुक्तांगण म्हणून. तर सहकार नगरला. तर ती माझ्या घरापासून लांब होती, त्यामुळे मग मी 10वी पर्यंत माझ्या आजी आजोबा मामा मामींकडे राहून वाढलीये. आणि काइंड ऑफ स्टेड अवे फ्रॉम माय पेरेंट्स. सो नेव्हर हॅड लाईक अ लिटल असं ते दर शनिवार रविवारी जाऊन भेटायचं असं. सो कुठेतरी तो एक इंडिपेंडन्सचा किंवा थोडासा फिअरलेसनेसचा हे तिथे सुरू झालाय असं मला वाटतं. आणि आय गिव्ह ऑल ड्यू क्रेडिट टू माय पेरेंट्स अँड माय ग्रँडपेरेंट्स. फ्रॉम मुक्तांगण. मी आता आय गिव्ह यू वन अदर सरप्राईज. मी मुक्तांगणला 1 वर्ष शिकवलं आहे. मी जेव्हा MBA करत होते तेव्हा, नॉट युअर टाइम बेसिकली, पण आय टॉट इन मुक्तांगण. आय टॉट मॅथ इन मुक्तांगण फॉर 1 year. आणि सो जरा असं काहीतरी आहे तिकडे. म्हणजे व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. इट्स अ ब्युटिफुल स्कूल. आणि आय एम सो प्राऊड टू बी अ प्रॉडक्ट ऑफ दॅट, की आमची सगळं शिक्षण इंग्लिश मध्ये असलं तरी कल्चर मराठी आहे. दॅट्स द गुड मिक्स ऑफ इट. द अदर सरप्राइझिंग थिंग, मी आता ऑक्टोबरमध्ये इंडियाला गेले होते, ऑक्टोबर-नोव्हेंबर. माझी एक मैत्रीण आहे, ती शी स्टेड इन द टीचिंग प्रोफेशन. शी बिकेम अ प्रिन्सिपल. मी तिला भेटायला गेले होते. आणि जेव्हा तिच्या घरी गेले तेव्हा 4-5 बायका बसल्या होत्या. आणि त्याच्यातली एक बाई जी होती ती माझ्या बरोबरच टीचर होती तेव्हा मुक्तांगण मध्ये. अँड शी इज द करंट प्रिन्सिपल ऑफ मुक्तांगण राईट नाव. सो so it was such a surprise. I'm like, oh my God. म्हणजे आणि आता तू ही स्टोरी सांगतीये. फायनली आपण जाताना, so good story about your mom and everybody, and good to hear about your career drive. And one more thing I would like to add, just sure. if please. मी थोडंसं पुण्यामध्ये आर्किटेक्चर मध्ये असताना आय स्टार्टेड टीचिंग ऑल्सो. अगेन तिथे सुरुवातीला असं पास आउट झाले, असिस्टंट टीचर म्हणून पुण्यामध्ये भारती विद्यापीठ मध्ये मी शिकवायला लागले. इव्हेंच्युअली आय एंडेड अप बिकमिंग अ फाउंडर मेंबर ऑफ DY पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इन आकुर्डी. सो मी त्यांच्या म्हणजे परमिशन्स मिळवण्यापासून, कॉलेज सुरू करण्यापासून तिथपासून होते. अँड देन आय स्टॉप्ड व्हेन आय मूव्ह टू US इन 1999. पण दॅट इज अनदर थिंग की गेटिंग थिंग्स डन, डुईंग थिंग, त्याच्याचा जो आनंद आज मी जेव्हा ते कॉलेज बघते तेव्हा इट फील्स सो अमेझिंग, सो ग्रेट. त्यामुळे आय जस्ट वॉन्टेड टू ऍड दॅट. नो आय एम ग्लॅड यू डिड, बिकॉज पीपल डोंट नो. अशा बघ, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण करतो आणि विसरून जातो. आणि आता तू मला सहकार नगर आणि सगळं बोलली शाळेबद्दल, मुक्तांगण, आणि आय सडनली रिमेंबर्ड. आणि इट्स फनी बिकॉज the 1 year I worked in Muktangan basically paid for my MBA for both the years. With the money I got, I did not have to take any money from my parents. I paid for my books, my Luna आणि Lunaचा गॅस भरा आणि ते सगळं त्या 1 वर्षाच्या पैशात माझं 2 वर्षाचं शिक्षण झालं होतं. म्हणजे so that's the story. Enough about me. तू आता सांगितलंय तुझं पुढचं काय आहे.
I know BMM is coming up. Are you doing anything for BMM? म्हणजे आय डोंट नो इफ आय एम परफॉर्मिंग ऑर नॉट. मी थिएट्रिक्सचं परवा थिएट्रिक्स आणि मराठी विश्व त्यांचं ते ओपनिंग शो साठी झालं. मला काही जॉईन करता नाही आलं. मला शुभीचा टेक्स्ट आला, दीपा यू आर पार्ट ऑफ इट, डोंट वरी अबाउट इट. सो मी म्हणलं ओके, आणि आय विल डेफिनेटली डू समथिंग, बट ऍज अ एक्स प्रेसिडेंट म्हण किंवा ऑलवेज अ व्हॉलंटियर फॉर मराठी विश्व, प्रशांतचं माझं बोलणं झालं होतं. मी आणि आय एम ऑलवेज लाईक दॅट, काहीही मदत लागली तर सांग. तर मला वन डे मी व्हॉलंटिअरिंगचा फॉर्म भरला, संदीप धरमचा फोन आला होता, आणि आय एम वर्किंग ॲज पार्ट ऑफ द प्रोग्रामिंग टीम, आणि आय एम लीडिंग द डान्स कॉम्पिटिशन एफर्ट्स विथ अ यंगर व्हॉलंटियर विथ श्रुती देशपांडे, हु इज ऑल्सो अ गुड डान्सर. आणि आम्ही दोघी मिळून डान्स कॉम्पिटिशनचं जे काही दिसतंय ते सगळं संदीपच्या बरोबर आम्ही दोघी करतोय. सो आय विल बी पार्ट ऑफ दॅट इन BMM. आणि शिवाय जिथे कुठे लागेल तिथे नक्कीच मदत करेल. बरोबर. सो थँक्यू फॉर डुईंग दॅट, दीपा. दॅट्स we have a very big task in front of us, and thank you for volunteering, and that also again from North Carolina. You're not in Jersey, but you are volunteering. And lastly, do you have any words to say to women? Any last words? Sure. Generally to women, मी नक्की हे सांगेन, आणि आता तुम्हाला विचारलंस, मी हळूच हे बोलत असते माझ्या मैत्रिणींच्या किंवा नवऱ्याशी. मला पर्सनली असं वाटतं की विमेन्स राईट ह्याच्यासाठी नारेबाजी करण्याची गरज नसते. इफ यू हॅव गुड वर्क, and if you have good intentions, and if you have good, like तू म्हणते तसं, if you have good intentions, everything falls in place, तर women get the right support. म्हणजे हे मी माझ्या घरचा जो सपोर्ट आहे त्याच्याबद्दल पण सांगते. बट देअर वॉज अ डे इन न्यूयॉर्क सिटी, आय वेंट बॅक आफ्टर मॅटर्निटी लीव्ह, अँड आय वॉज इन टू अ मीटिंग इन माय वर्क ॲट द क्लायंट प्लेस. सगळे पुरुष बसले होते, अँड वन ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजर्स फ्रॉम माय क्लायंट साइड सेड, here she is, she's our architect, and she's an Indian architect, and we love working with her, and he insisted to have me as part of the project. Right. That told me that I don't have to prove myself anywhere as a woman, किंवा मी वुमन आहे म्हणून मला असं वुमेन्स राईट किंवा नारेबाजी. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. एव्हरी वुमन, इफ यू हॅव द इंटेन्शन अँड द गोल अँड द हार्ड वर्क टू डू, अँड द एन्थुझियाझम टू डू इट, यू डू इट, अँड यू गेट द राईट सपोर्ट. आणि दुसरं म्हणजे मराठी विश्वसाठी मी सांगेन की नक्कीच सगळ्यांनी, म्हणजे न्यूजर्सीतल्या लोकांनी जॉईन करावं, काम करावं, जसं जमेल तसं व्हॉलंटिअरिंग करावं सुरुवातीला, आणि आपोआप तुम्हाला तो आनंद इतका इन्फेक्शियस आहे की, आणि आय सी इट इन यू. म्हणजे माझ्या नंतर बरेच लोक होते आहेत, करतात, पण वेन आय सी युअर पोस्ट, वेन आय सीन यू बीइंग पार्ट ऑफ मराठी विश्व, हाऊ यू आर ग्रोईंग इन टू इट, आणि युअर एफर्ट्स आर अमेझिंग अँड हॅट्स ऑफ. मी उगीच म्हणायला म्हणून नाही, बट ऑल इनोव्हेटिव्ह थिंग्स दॅट यू ब्रिंग अप टू मराठी विश्व, आय एम सो ग्लॅड यू आर पार्ट ऑफ द टीम. सो देर इज अ लॉट टू डू. स्मॉल स्केल मध्ये छोटासा खारीचा वाटा, म्हणजे आम्ही छोटंसं करायला मिळालं तरी हरकत नाही. त्या छोट्यासाचं हळूहळू मोठं होत जातं, ते मी स्वतः अनुभवलंय, पाहिलंय. त्यामुळे नक्की करावं. आणि मी आत्ताच आमच्या शार्लट मराठी मंडळाचं पण जमेल तसं व्हॉलंटिअरिंग करते. आय एम नॉट पार्ट ऑफ दॅट टीम ऑफिशियली येट, पण आता आमची मेंबरशिप ड्राईव्ह होती, आणि त्याच्यासाठी त्यांनी मला माझा छोटा व्हिडिओ मागितला. तेव्हा मी व्हिडिओत हेच बोलले की आपण जेव्हा भारतातनं उठून येऊन इथे आपलं घर बसवतो आणि इकडे येऊन राहतो, तेव्हा तुमच्या लोकल मराठी मंडळाचा सुद्धा एक आपल्या मराठीपणाचा अस्तित्वाचा भाग असतो, आणि थोडंसं आपलं त्याच्यासाठी देणं असतं म्हण, किंवा कारण घेतो तर आपण नक्कीच मंडळाकडनं, थोडंसं आपण देणं असतं. त्याच्यासाठी नक्की आपल्या मराठी मंडळाचा भाग व्हावा, जस्ट दॅन बिंग अन ऑडियन्स. आणि मला वाटतं की दॅट विल बी माय मेसेज टू एव्हरीबडी, एव्हरी वुमन. No, thank you, Deepa. You spoke very well about joining any non-profit, especially आपल्या मंडळासाठी. आणि जसं तू म्हणाली, आपलंही काहीतरी देणं आहे म्हणजे. So this is the best way to give back to your own community, and there's so much you can do म्हणजे. So that is it. मी जेव्हा भाषणच म्हणायला पाहिजे, जेव्हा मी डायसवर असायचे मराठी विश्वसाठी, तेव्हा आय यूज टू ऑलवेज कन्क्लूड विथ वन थिंग, आपले विश्व मराठी विश्व. सो ऑलवेज ट्राय टू बी पार्ट ऑफ इट, एन्जॉय इट. आणि बाकीच्या पण लोकल कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स मध्ये गिव्हिंग हे नुसतं म्हणजे आपण बिग
फॅलॅन्थ्रॉफी आणि हे नुसतं वाचतो ऐकतो त्याच्यापेक्षा स्मॉल थिंग्स जे करतो त्यातनं जो आनंद मिळतो, that's where it starts actually. Right. Exactly. And thank you very much. I know you supported through you आम्हाला पण महाराष्ट्र फाउंडेशनची ऍड आली होती रंगदीप साठी. Always in touch. You are the first one to always say, Anagha, we are giving money for Rangadeep. So thank you very much for that. Oh, absolutely. That's like the Maharashtra Foundation Marathi Vishwa Coalition, and I wish the best for that coalition. Okay, thank you. This was a really good talk, and I will end the session right now. And if you have a Q&A, I will get you involved in that also. Absolutely. And I would like to thank you and Marathi Vishwa once again, and I'm always grateful to be part of it. And thank you very much for this opportunity, Anagha. No, thank you. Just hang on, okay? So, Good night. Good night.